नमस्कार मंडळी. जवळजवळ 7 दिवसांच्या गॅपनंतर परत सोशल मीडियावर आलो आहे. खरं म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व, चारित्र्य, कॅरेक्टर याच्यावर मी कधी बोलत नाही, कारण प्रत्येक माणूस हा स्खलनशील आहे, तो चुका करतो. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये जे हनी ट्रॅप नावाचं जे प्रकरण चाललं आहे त्याच्यामध्ये सरकार, मंत्री, अधिकारी, नेते, पोलीस अनेक मोठं जाळं असं बाहेर आल्यामुळे मी त्याच्यावर एक माझे काही निरीक्षण, अनुभव, प्रयोग आणि अशा प्रकारचे जे दुर्दैवी लोक आहेत की ज्यांना काही क्षणिक चुकांचा, दोषांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वामधल्या फॉल्ट लाईन्सचा, म्हणजे मी स्वतःला चारित्र्यवान आणि चारित्र्यहीन समजत नाही. मला वाटतं बायबलमध्ये कुठेतरी एक वाक्य आहे की फ्लेश इज वीक, म्हणजे प्रत्येक माणूस हा कमजोर आहे. आणि असं नाही की पुरुषांनाच ट्रॅप लावला होता हनी ट्रॅप, पुरुषही ट्रॅप लावतात. आणि आताच्या काळात तर मतिमंद मुलींवर हॉस्टेल्स, गे लोक जे ब्लॅकमेलिंग, हनी ट्रॅप हा फक्त स्त्रियांचाच वापर केला जातो असं काही नाही. हे प्राचीन काळापासून चाललेलं आहे. कारण स्त्रियांचा चारित्र्याशी संबंध जास्त दाखवला जातो आणि स्त्रियांच्या संरक्षणासाठी मग इतर लोक उभे राहतात. त्यामुळे युद्ध पण झालेली आहे त्या विषयावर. आता टेक्नॉलॉजीमुळे सगळा व्हॉल्यूम स्केल बदललेला आहे. आत्ता जे दाखवलं आहे ना, तो टिप ऑफ द आईसबर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्या आकलनाप्रमाणे किमान 10,000 हनी ट्रॅपचे, ब्लॅकमेलिंगचे, म्हणजे इतर खंडणी वगैरे म्हणत नाही मी, या विषयाशी संबंधित असे किमान प्रकरणं चालू असतील. त्याच्यात खाजगी वैयक्तिक विषय आले, प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर्स आले. एक मोपलवार नावाचे अधिकारी होते, त्यांनी त्यांच्या बायकोबद्दलचा एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगर नेमला, त्यांनी त्यांनाच ब्लॅकमेल केलं. ती केस खूप गाजली. 10,000 असेल. आणि आता हनी ट्रॅप ही एक इंडस्ट्री बनलेली आहे. जसं सायबर अटॅक आहे, सायबर चोरी आहे, भुरटे चोर असतात, तसे ह्या इंडस्ट्रीमध्ये काही भुरटे चोर पण आहेत वगैरे वगैरे आहे. थोडक्यात माझ्या मतेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 2,000 कोटींची ही बाजारपेठ असावी हनी ट्रॅपची. आता ह्याच्यात काही अट्टल चोर आहेत, काही भुरटे आहेत, काही संघटित, काही राजकीय वापर करणारे आहेत, काही कच्चा माल विकणारे, पक्का माल करणारे लोक आहेत, काही मॉर्फिंग करणारे लोक आहेत. तर थोडक्यात हनी ट्रॅपचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये बहरलेला आहे. सरकारच्या प्रतिष्ठेवर परिणाम झालेला आहे, स्थिरतेवर परिणाम होणार आहे. आपण ह्याच्यावर आता